गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जातोय मालाडला बिकॉज आम्हाला थोडीशी ज्वेलरी ऑर्नामेंट्स म्हणजे जे इमिटेशन ज्वेलरीज वगैरे असतात ते घ्यायचे आहेत काय काय, आणि कपडे पण काय काय घ्यायचे आहेत. म्हणजे शॉपिंगसाठी जातोय आम्ही मालाडला. सो मी तुम्हाला दाखवते आणि इफ पॉसिबल झालं तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन की आम्ही काय काय घेतलंय. नाहीतर मग मी वेगळा व्हिडिओ बनवेन बिकॉज व्हिडिओ लॉंग झाला तर जास्त वेळ तो वाढत जातो, अर्धा तास वगैरे. मग तेवढं असं लॉंग नाही जास्त वेळ कोणी एवढं बघू शकत म्हणून. सो आणि गाईज, सो मी नॉर्मली जस्ट असं स्वेटशर्ट घातलं आहे आणि खाली ट्राउझर ॲज युजल. ह्याच्यावर पण बघाशी एक जोक झाला. तो जोक जर का बघायचा असेल तर BTS बघा, एंड ऑफ द व्लॉग. सो आता मी निघतो. मम्मा तयार झाली आहे, दीदी तयार झाली आहे. हा ट्रायपॉड आपण बाजूला ठेवूया. सो आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट मालाडला जाऊन. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आहे. एक आता इथे हॉपिंग चालू. गोल्डन मध्ये नहीं, कॉपर कलर इसमें गोल्डन कलर गोल्डन ये जो रेड है ना वो बोल रहे प्रॉपर गोल्डन. सो आमचा प्लॅन चालू आहे हे वाला घ्यायचं. हे दिसतंय थोडं चांगलं. आम्हाला लोकांना थोडंसं कोली लुक टाईप ऑफ साठी पाहिजे, बट मला हे नाही एवढं चांगलं वाटलं. डल वाटतोय कलर, खूपच डल वाटतं असं. हां ते एकदम हे पाहिजे, पॉपअप झाला पाहिजे. ते रेडवाला पण छान वाटतंय. आता त्याने लावलं ना त्याच्या पाठचं कौन सा ना निशा जो मैंने लगाया ना उनके पीछे वाला सेम है नहीं रे, बॉक्स वाला था और रेड कलर का था. आणि इथे ना हे पण आहेत, म्हणजे हे मोस्टली हेअर एक्सेसरीज आहे, आंबाड्याला वगैरे लावतात. हे पण छान छान आहेत, इयरिंग्स वगैरे. मला हे पण आवडलं, हे पण आवडलं. आणि अशाच मध्ये हे पण आहेत असे टाईप. सो आम्ही इथे आलेलो, आम्ही हे घेतलं आहे. मोस्टली आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. 200 आम्ही लोकांना बुगडी वगैरे पाहिजे होती ती आम्ही घेतलेली आहे. स्वतः बघूया काय होतं. मी तुम्हाला पण दाखवेन एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. दीदीने पण घेतली आहे बुगडी, ती पण बुगडी घेतली आहे. तर मला खूप आवडते बुगडी. ये देखिए कोली लोग तो जैसे ही माझ्या एका फ्रेंडने घेतली आहे, बुगडीच आहे. बेस्टी पार्टनर. सो हे बघा, एक घ्यायचे गेले नाही का 50 बोलते वेगवेगळे घ्या आपण अलग अलग ले. आणि आता आम्ही आमचा कोळी डान्स आहे. सो आम्ही अच्छा नव्हती सांगणार पण सांगितलं कोळी डान्स आहे. सो आम्हा लोकांना दीदी बोलली की आपण पण मंगळसूत्र घालूया. सो आम्ही म्हणून मंगळसूत्र बघतोय, पण मला ती एवढी हेवी बघून ना घालायचं मन नाही करत आहे, पण घेणार मी. सो मी बघते आता. फायनली मंगळसूत्र घेतलेलं आहे. त्याला दाखव, ठेव त्यात आणि त्याला दाखव बाजूला. अंकल ये वाला लिया है एक. ते ठेवूया, एक करके टोटल करावं. सो हाँ एक उसके पास मंगळसूत्र पण आमची घेऊन जायला मला खूप छान छान मिळाले. हे माझ्या बेस्टीने हे वाला घेतलंय. तर घे ना मम्मा तू पण बुगडी. तेको नहीं लिया आणि मम्माला पण फोर्स करते बुगड़ी लिया तूने. हाँ मैंने लिया ना. हाँ हे बघ वरती पण आहे. इधर देखो आंटी, अच्छा अच्छा ऊपर. आणि मम्मीला फोर्स करते बुगडी घे 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 बिकॉज बुगड्या एवढ्या छान छान आहेत ना, मस्त मस्त डिझाईनच्या तिकडे. आणि तो खूप घाम आला, स्किन खूप ऑइली झाली आहे. ऑइली स्किन आहे त्यामुळे घाम जास्त असं दिसतोय. हे बघा आपण बुगडी घेते. चालेल, त्याची खालची वाली घे ना. ही कलर हा वरची वाली चांगली आहे. मम्मीच्या कानातल्याला मॅचिंग आहे वरची. चालेल, वरची वाली घे. हाँ यही कान का पेंची. कैसा लग रहा है, कैसा लग रहा है. ही अशी हाँ छान वाटते. कसं वाटतंय ज्वेलरी शॉपिंग करून. नाही वेगळी मजा आ रहा है शॉपिंग करने में एकदम. गर्दी है थोड़ा. हाँ सच में मस्त वाटतंय. आणि मी ते ना नेकलेसचे पण सेट खूप छान आहेत, म्हणजे 300-300ला आहेत, बट ते बार्गेनिंग केल्यावर कमी करतायत. अँड माय मम्मा हॅव दॅट बार्गेनिंग स्किल. मी कमी करून घेते. अरे लास्ट व्लॉग मध्ये पण तुम्ही कुठला पिकनिक प्रेपच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण मम्मीने ते शूज कसे घेतले.
नाही म्हणजे bargaining total bargaining करणार? केलं पाहिजे. मला येत नाही. ये रहा. मला थोडाफार येतो. हां आता टोटल भेटूया. हां आता टोटल करायचे आता बार्गेनिंग बंद करते. सो गाईज आता मी जात होतो तर इथे आम्हाला स्टिक ऑन नेल्स दिसले, सो मी ते पण घेतले आहेत. एक मिनिट थांबा, मला घेतले आहेत कारण हे मला खूप छान वाटलं आहे. माझ्या बेस्टीने पण तेच घेतलेत. अंकू दीदी आपने भी ऐसा ही है ना? नाही मेरा अलग है हां सिमिलर आहे थोडा बहुत. ऑलमोस्ट. तिने तिचे हे वाले आहेत, हे माझे आहेत. सो हा मी पण घेतला आहे त्याचा. आणि बाकी जे काही पिन्स वगैरे लागणार होते ते पण घेतलं. कॉस्मेटिक्स मी ते नाही घेते बिकॉज ऑलवेज टेक कॉस्मेटिक्स फ्रॉम चांगले स्टोअर्स. ते जास्त चांगलं असतं कारण त्या लोकांची क्वालिटी चांगली असते. तिथे कसं normal वगैरे घेतलं तरी चालतं. आणि एक टिप आहे, असेवाले जे पिन्स असतात ना ज्याला इथे खाली मणी आहे ते वाले वापरत जा. इफ तुम्ही साडी वगैरे नेसताय किंवा लॉंग टाईमसाठी साडी नेसायची आहे असे पण येतात गोल्डनमध्ये पण. हे बघा आणि हे त्याच्यामध्ये ना तिन्हीमध्ये. साडी तीन अडकत नाही, याला गोल असतो हां ना तर त्याच्यामुळे साडी फाटत नाही. साध्या पिन साध्या पिनने कशी साडी ना अडकते म्हणजे ना शेवटचं ह्याचं हे शेवटचं सर्कल असेल कुठे गेलं कळलं असेल तुम्हाला. ह्याचं हे जे शेवटचे सर्कल्स असतात ना हे वाले त्याच्यामध्ये अडकते साडी आणि साडी फाटू शकते. सो त्याच्यामधून नाही घ्यायची, तसे नाही घ्यायचे, असे घ्या ज्याला मनी असतो. आणि इथे हे बघा क्लिप्स क्लिप्स बघून छान घ्यायचं आहे. सो गाईज फायनली आम्ही आलो आहे मालाडवरून कांदिवलीला. आता तू शांत राहा रे. सो अभि तिलाच विचार. सो मी हिंदीत बोलते आता, थांब जरा. ती लोक मला कन्फ्यूज करतात फुल आता, म्हणून मी हिंदी सुरू केलं मध्येच. हँग व्हायला होतं मला. सो आता मी आलो आहे इथे. कोणाला तरी काहीतरी झालं ॲम्ब्युलन्स आहे. सो ही लोक खातात पाणीपुरी. मला पाणीपुरी आवडते बट मी दहीपुरी खाते बिकॉज आय एम क्रेविंग फॉर दहीपुरी. कोणाकोणाला दहीपुरी आणि पाणीपुरी आवडते कॉमेंटमध्ये सांगा मला. हे बघा सगळे हावरट खात आहेत. तू पण खाणार आता दीदी बोलणार प्रत्येका व्लॉगमध्ये मला हावरट बोलून माझी इज्जत घालवते. आणि कोणी जर मालवणी मेळाव्याला व्लॉग बघितला असेल तर त्यात दयेशी एक वाक्य बोलली आहे, किती हेल्दी फूड खाते. हां हेल्दी दहीपुरी हेल्दी नाही आहे. तुम्हीच सांगा. बघा पुरी असते ते रव्याचे बनवतात ती लोक. त्याच्यानंतर रगडा वाटाण्याचा असतो तो पण हेल्दी. त्याच्यानंतर चटणी चिंचाची असते, चिंच गूळ आणि खजूर. ती पण काय healthy. माहिती बघायला मला माहिती आहे सगळं हेल्दी असतं. दही पण हेल्दी असतं तर मी दहीपुरी खाणार आहे पण हेल्दी झालं ना ते. मग कांदा पण हेल्दी असतो, बटाटा पण हेल्दी असतो. कांदा हेल्दी होता है. कांदा हेल्दी होता है, वेजिटेबल आता है वो वेजिटेबल्स में हेल्दी. अरे वैसा ही होता है. आता मी भेटते तुम्हाला खाऊन झाल्यावर. बाय बाय नाही, आता खाऊन झाल्यावर भेटते. बघितलं आता मम्मी तिकडून आली वेणी घेऊन, मी दहीपुरी घेते. तर मम्मी तू काय घेते? पाणीपुरी तो लास्ट का दो भी एक मम्मा का एक मेरा. तर मी दीदीतली एक पाणीपुरी टेस्टसाठी घेणार आहे. दीदी माझ्यातली एक दहीपुरी घेणार आहे. हे बघा आ गया हमरा दहीपुरी. मम्मी येते आणि मला बोलते काय माझा फोन तुझ्याकडे आहे. म्हणजे काय माझ्याकडे नाही आहे फोन, तिच्याच बॅगेत. आणि मला घाबरवत होती. मोठा गळा मोबाईल बंद पडेल. चांगली आहे. दहीपुरी पण खाते आणि मग नंतर सांगते बाय बाय. सो गाईस पाणीपुरी खाऊन झालेली आहे, दहीपुरी पण खाऊन झाली आहे. सो आता मी रिक्षा पकडतोय घरी जायला बिकॉज आमचं घर स्टेशनपासून लांब आहे. दॅट्स द प्रॉब्लेम. हा मुद्दाहून मला पाठवून बोलत आहेत. बघूया आता आम्ही रिक्षा पकडून डायरेक्ट घरी जाऊ. उद्या श्रावण बोलते मी मार्गशीर्ष मधला लास्टचा गुरुवार असं मम्मी फळं घेते आहे बघा.
तर मम्मी ऑरेंजेस वगैरे पण घेते. म्हणजे 5 फळं घ्यायची असतात ती 5 फळं घेतात. तर उद्या हळदी कुंकू असतं आमच्याकडे, मग ते पण आता मग त्याच्यासाठी पण मम्मीला फळं घ्यायची. ती मम्मी सकाळी जाईल फळं घ्यायला. सकाळचं मी नाही दाखवू शकणार बिकॉज सकाळी मी घरी नसणार. मी असणार माझ्या प्रॅक्टिसेसमध्ये, स्कूल्समध्ये म्हणून. सो आता मी घरी पोचलो आहे आणि स्टेशनला ना अयंगर बेकरी आहे. सो आम्ही तिकडून ना येताना केक आणला, रवा केक. कुठला घेऊ? हां. सो रवा केक मला खूप आवडतो, पण फक्त अयंगरचा. कारण फक्त अयंगरचा आवडतो मला असं घरी बनवलेला किंवा बाकी अयंगरचाच आहे पप्पा. काय माहिती मला पण तू वाटत नाही. ए पाडतेस तिकडे, प्लेट घे तू पण एक उठून मी तुला देणार. छान आहे, खूप 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 छान आहे. सॉफ्ट आहे एकदम. हा फ्रेश आहे, एकदम सॉफ्ट आहे. पडला मी दाखवत होती फ्रेश आहे ते असं असं करून. भेटू तुम्हाला केक खाऊन झालं. बाय बाय. केक वॉज अमेझिंग ॲज ऑलवेज. पण आता हा व्लॉग मला खरंच ते मालाडला फिरून आलो त्यापेक्षा फूड व्लॉग वाटतोय. कारण आता आम्हाला काकीने हे काय बोलली मम्मा, मका चाट, कॉर्न चाट बनवून दिलंय. हे नाही करत आहे, ते फ्रूट सारखं व्हायचं. हे बघा. अरे पडेल ना ते, लास्ट टाइम फ्रुट्स पडलेले खाली. दिमाग नाही. अरे ते मी असं 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 करायला गेली खाली पडले. सो आता हे खाऊन मी सांगतो. बाबा पकडा. हा बस. चाट बीट काय नको, इटालियन डिश आहे. खाऊन झाल्यावर बोलतात. चाट तर काहीच नाही त्यामध्ये, पण चाट मसाला बिसाला काय नाही. गरम आहे. चांगलं आहे. सायटी बिटी दुखली असं वाटायला. चांगलं आहे. मिळाली खातो मी. गरम आहे पण. मिळाली खातो मी. मम्मी आता बोलली की मी पास्तामध्ये मेयोनीज घालते. ही पाठवून तोंड बनवते. खाताना बरोबर खातेस तू पास्ता. बघा लवकर बघा. सी फुल झूम केलेला माहिती तुला चेहरा. तू अशी करताना पण आलीस. हे टाकलंस तर मला खाशील. टाकणार आता तर टाकणार. आणि आता मी खूप दमली आहे कारण आता बघा थोड्या वेळ मला माझं काय काय आवरायचं आहे. आणि आता मला माझं काय काय, अरे ते सांगते तुम्हाला नंतर, थांबा. आणि मला आता माझं बाकीचं काय काय आवरायचं आणि नंतर मला त्याचं नंतर मी बनवेन ना सेपरेट व्हिडिओ. ठीक आहे मी दाखवते, बट थोडं नंतर दाखवेन कारण आता मी जरा दमली आहे, जरा रिलॅक्स होते. बघते दाखवून तर उद्या मी सकाळी ते बनवून टाकते. सो अरे आल्यावर बाई आल्यावर ओके. सो दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. अरे आणि मी सांगायला विसरले की आता नॉर्मली सगळ्या मी तयार झालेलो आहोत. मी असं स्वेटशर्ट घातलं आहे, खाली ट्राउझर आहे, दिसणार नाही ती कारण मी कॅमेरा स्टँडवर लावला. उलटी उभी ना उलटी उभी ना ट्राउझर दिसते. अरे उलटी म्हणजे आता उभी उलटा काम करायला सांगते. ट्राउझर दिसायला. अरे मम्मी तू नीट सांग ना तिला. हे मी नाही टाकणार आहे. मी